गोष्टीचं नाव आहे चिमणीच्या दातांचा घास. मृणाल शाळेतून घरी आली आणि घरी आल्याबरोबर आईबरोबर तिच्या गप्पा चालू झाल्या. आईनं विचारलं, मृणाल, आज शाळेत काय काय झालं बरं? मग मृणालने सगळं सांगितलं. कोणत्या तासाला काय झालं, कोणी काय शिकवलं, मैत्रिणींबरोबर काय काय गप्पा मारल्या, कशी गंमत केली. आईने विचारलं, आणि डबा खाल्ला का सगळा? हो, खाल्ला की. आणि पेरू? मृणाल म्हणाली, हो तर, मी आणि सुमन आम्ही दोघींनी पेरू खाल्ला. आई म्हणाली, अगं पण मी तर एकच पेरू दिला होता, मग तुम्ही दोघींनी कसा खाल्ला? मृणाल आजीकडे बघून म्हणाली, खाल्ला आम्ही चिमणीच्या दातांनी. चिमणीच्या दातांनी? आईला पण हसायला आलं. पण मृणाल काहीतरी सांगेल म्हणून ती गप्प बसली. मृणालने काहीच सांगितलं नाही. ती आजीकडे बघून हसली. आजी म्हणाली, मज्जा आहे बाबा. आता मृणाल तिचं सगळं आवरून खेळायला निघून गेली. आजी आणि आई एकमेकींकडे बघून हसल्या आणि म्हणाल्या, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे काय बाबा गौड बंगाल आहे? आजी आणि आई एकमेकींकडे बघून हसतायत, असं म्हणतायत. आणि चिमणीचे दात म्हणजे काय? त्याचीच एक गोष्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे. झालं होतं असं, मृणालला रोज रात्री आजीकडून गोष्ट ऐकून मग झोपायची सवय होती. आजीला रोज रात्री एक नवीन गोष्ट मृणालला सांगायला लागायची, कारण आता मृणाल मोठी झाली होती ना. आदल्या दिवशी रात्री आजीनं मृणालला चिमणीच्या दातांची गोष्ट सांगितली होती. दिवसभर ती गोष्ट मृणालच्या डोक्यामध्ये अगदी पक्की बसलेली होती. काय होती बरं ती गोष्ट? पूर्वीच्या काळी जेव्हा रामायण घडलं त्यावेळची ही गोष्ट आहे. राम, सीता आणि लक्ष्मण तिघजण वनवासाला निघाले होते. वनवासामध्ये जाण्यासाठी म्हणून ते वेगवेगळ्या रानांमध्ये राहत होते. एक दिवस लंकेचा राजा रावण ह्यानं सीतेला पळवून नेलं. मग सीतेचा शोध घेत घेत राम आणि लक्ष्मण दंडकारण्यात आले. तिथे पंपा नावाचं एक सरोवर आहे. त्या सरोवराच्या भोवती असलेल्या अरण्याचं नाव आहे दंडकारण्य. तिथे ते एक छोटीशी झोपडी बांधून राहत होते. थोडे दिवस तिथं थांबायचं, आजूबाजूला सीता दिसते का, सीतेचा काही शोध लागतोय का ते बघायचं आणि मग पुढे जायचं. असंच ते आत्तापर्यंत करत आले होते. दंडकारण्यामध्ये ते फिरत असताना, म्हणजे सीतेचा शोध घेत असताना ते चालत चालत एका आश्रमापाशी आले. त्यांना आश्रमाच्या दारात बघितल्याबरोबर आश्रमातून एक अतिशय म्हातारी स्त्री पळत पळत बाहेर आली. पळत पळत म्हणजे तुम्ही पळता तसे नाही बरं का, घाईघाईनं बाहेर आली. आणि प्रत्यक्ष श्रीरामांना आपल्या आश्रमाच्या दारात बघून तिला अत्यानंद झाला. श्रीरामांना ती म्हणाली, प्रभू, आज आपण माझ्या आश्रमात आलात, मी धन्य झाले. असं म्हणून तिनं रामाच्या पायावर डोकं ठेवलं. लक्ष्मणालाही नमस्कार केला आणि म्हणाली, यावं प्रभू, आतमध्ये या. लक्ष्मणाला आश्चर्य वाटलं, ही कोण म्हातारी बाई आपल्या आणि श्रीरामांच्या पायावर डोकं काय ठेवते, आत या काय म्हणते, ह्याच्यात काही दगाफटका तर नसेल? असं म्हणून लक्ष्मणानं रामाकडे बघितलं. रामाचं लक्षच नव्हतं. राम त्या म्हाताऱ्या बाईच्या मागोमाग आश्रमात चालला होता. आश्रमामध्ये आल्यावर त्या म्हाताऱ्या बाईनं त्यांना आपल्या झोपडीपाशी नेलं. त्या झोपडीमध्ये ते आल्यावर तिची मोठी धांदलच उडाली. श्रीरामांना कुठे बसवायचं असा तिला खूप मोठा प्रश्न पडला. मग तिनं आपल्या साडीच्या पदरानं तिथली जमीन साफ केली आणि
दोरीवर वाळत असलेली तिची दुसरी साडी जी होती त्याची एक छान घडी केली आणि तिथं ती अंथरली आणि म्हणाली, प्रभू बसा. श्रीराम शांतपणे तिथे मांडी घालून बसले. मग त्या बाईनं, म्हाताऱ्या आजीनी पाणी गरम केलं. त्या कोमट पाण्याने श्रीरामांचे आणि लक्ष्मणाचे पाय धुतले. त्या पायांवर हळदी कुंकू वाहिलं, फुलं वाहिली आणि पुन्हा डोकं टेकून नमस्कार केला. आणि ती त्यांना म्हणाली, श्रीराम, मी तुमची किती वर्ष वाट बघत होते. मी तुमचे भक्त आहे. मनापासून तुमची पूजा करत होते. हा आश्रम मातंग ऋषींचा आहे. आता इथे माझ्याशिवाय कोणीच राहत नाही. मला ऋषींनी सांगितलं होतं, शबरी तू इथे वाट बघ, श्रीराम नक्की या बाजूनी येतील आणि तुझी भेट घडेल. तुमचं नाव शबरी का? लक्ष्मणाने विचारलं. हो, मी शबरी. मी भिल्ल आहे. कितीतरी वर्ष झाली मी या आश्रमात राहते. या आश्रमाची झाडलोट करते, पाणी भरते. इथे तुम्ही याल म्हणून तुमची वाट बघते. आज सुद्धा मी तशीच वाट बघत होते. तुमच्यासाठी ताजी फळं पण मी आणून ठेवलेली आहेत. रोजच आणत होते मी. आज तुम्हाला द्यायला माझ्याकडे दुसरं काही नाही आहे. मी तुम्हाला ती फळंच देते. आणि हां, या फळांमध्ये सगळ्यात उत्तम असलेली बोरं आहेत. ही बोरं अतिशय गोड आहेत म्हणूनच तुम्हाला देते. असं म्हणून शबरी आतमध्ये गेली आणि आतमधून एका भांड्यामध्ये बोरं घेऊन आली. ती बोरं बघितल्याबरोबर लक्ष्मणाच्या कपाळावर आठी आली. तो हळूच श्रीरामांना म्हणाला, दादा, ही बोरं खाऊ नका. त्याच्यावर दात उमटलेले आहेत. म्हणजे ह्या शबरीनं ती बोरं खाऊन बघितलेत. शबरीनं बरोबर ते ऐकलं. ती म्हणाली, लक्ष्मण दादा, नाही हो, मी खाल्ली नाहीत ती बोरं. पण माझ्या रामाला आंबट बोरं कशी चालणार? त्याला ती अशी आंबट बोरं खायला द्यावी असं मला अजिबात वाटत नाही. म्हणून मी दातांनी फक्त त्याची छोटीशी चव बघितली. मी एकाही बोराचा एकही तुकडा खाल्लेला नाही. जी गोड बोरं आहेत तीच ह्याच्यामध्ये ठेवलेली आहेत. आंबट बोरं सगळी मी टाकून दिली. श्रीराम हे सगळं बोलणं ऐकत होते. त्यांनी लक्ष्मणाकडे लक्ष न देता त्या भांड्यामध्ये असलेल्या बोरांमधनं बोरं उचलली आणि खायला सुरुवात केली. एक बोर खाऊन झाल्यावर श्रीराम शबरीला म्हणाले, माते, तू आणलेली बोरं अतिशय उत्कृष्ट आहेत. इतकी मधुर आणि रसाळ बोरं मी आत्तापर्यंत खाल्लेली नाहीत. लक्ष्मणा, तूही खाऊन बघ. लक्ष्मणानं नाक मुरडत नाराजीनं एक बोर खाऊन बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं की खरंच किती सुंदर चवीची होती ती बोरं. एकदम गोड. राम आणि लक्ष्मणानं त्या भांड्यात ठेवलेली सगळी बोरं खाल्ली. शबरी धन्य होऊन बघत होती. आपल्या या झोपडीमध्ये श्रीराम येतात, आपल्या समोर बसतात आणि आपण आणलेली बोरं ते खातायत. तिचा विश्वासच बसत नव्हता. सगळी बोरं संपल्यावर श्रीराम पुढं जायला निघाले आणि ते म्हणाले, शबरी, तुझी ही चिमणीच्या दातांनी खाल्लेली बोरं आयुष्यभर माझ्या लक्षात राहतील. शबरी पुन्हा एकदा त्यांच्या पाया पडले आणि त्यांना म्हणाली, श्रीरामा, काही दिवसांपूर्वी इथं एका स्त्रीला कोणीतरी घेऊन गेलेलं मी बघितलंय. इथून पुढे गेलात की तुम्हाला जटायू दिसेल. तो तुमची वाट बघतोय. त्याच्याकडे सीतामाईचा पुढचा पत्ता आहे. तो तुम्हाला वाट दाखवेल. श्रीरामांनी तिचा निरोप घेतला आणि ते पुढे गेले. आजीनं सांगितलेली ही गोष्ट ऐकल्यावर मृणाल आजीला म्हणाली, आजी, चिमणीचे दात, किती मज्जा. आजी म्हणाली,
तुला माहिती आहे, मी जेव्हा तुझ्या एवढी होते ना, तेव्हा आम्ही सुद्धा अशाच पद्धतीनं पेरू खायचो. ए आजी, म्हणजे कसा गो? आजी म्हणाली, आम्ही काय करायचो माहिती आहे, पेरू घ्यायचो, आमच्या फ्रॉकमध्ये तो असा गुंडाळायचो आणि मग अशा तऱ्हेनं दातांनी चावून त्याचे तुकडे करायचो. म्हणजे आमचे दात लागायचे कशाला? फ्रॉकला. आतमध्ये पेरूचे मात्र तुकडे व्हायचे आणि मग आम्ही 4-5 जणी मिळून तो पेरू फस्त करायचो. ही छान कल्पना आहे, असं म्हणून मृणाल झोपी गेली होती. आणि आज तिनं आणि तिच्या मैत्रिणीनं असा चिमणीच्या दातांनी तो पेरू खाल्ला होता.